नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम, शुभ प्रवासीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आत्ता आपण असंच रानामध्ये भटकंती करत होतो, एकदम फिरायला जात आहे। खूप वर्षानंतर, कमीत कमी 4-5 वर्षानंतर फिरायला जात आहे। तर जाताना आपल्याला पहिलं हे बघा, एक करवंदाचं झाड आहे आणि फुलं आहेत। ॲक्च्युली फुलं खाऊ पण शकतो आपण। काय डोंगराची काय बोलतो तुला? काली मैना। ते एक करवंदीचं झाड आहे आणि ॲक्च्युली सगळी जागा आमची आहे। इथं वरती काजू पण लावलेत आणि हा बघा किती हिरा हां, काजू इथे वरती ना, अर्धे वरती आहेत ना रे। तर इकडे खाली आमचा गाव आहे आणि आता आपल्यासोबत आहे संदेश दादा आहे, निलेश दादा आहे आणि भरत दादा आहे। तर संदेश दादा हाय तरी कर। हाय। तर असंच बसलो होतो, तो प्लॅन केला, बोले जाऊन येऊया रानामध्ये, खूप वर्षांतर गेलो नाही, थोडा फिरून येऊया, बघूया कसं रान झालं आहे, वाटा बिटा आहेत का नाही। आपल्याकडे फिरायला हां, वानरं आमच्याकडे येतात आणि आम्ही वर जंगलात जातो आहे। तर आता आपण आमच्या काजूच्या बागेत आलो आहे। हे बघा, हे काजू लावलेत, ते 2 आहेत आणि इथे पूर्ण काजूचं हे लावलं आहे। ॲक्च्युली जेव्हा छोटे असतात तेव्हाच ना मोर येतो, बिया पण येतात त्याच्यावरती, काजूच येतात। हे बघा, हे बघा, हे मोर आलेलं आहे, त्यालाच बिया येणार। हे वरती पण आहे नाही, हे बघा, हे ॲक्च्युली सर रान दिले साफसफाई करायचं। हे बघा, हे अशा बिया येतात, हे खालून वरती कमीत कमी अर्धा तास लागत असेल वरती यायला। आणि हे जी हे वेगळंच आहे, म्हणजे छोटे असतात तेव्हाच ह्यांना बिया येतात। हे आता आणि गव्हर्नमेंटचा रूल आहे, जेवढे काजू लावाल तुम्ही तेवढे तुम्हाला पैसे भेटतात। अरे साफसफाई पण नाही बघा केले, मालक मीच आहे। गवतातून जायला लागते, बरंच आहे बघ, किती काटे आहे बघ। तर खूप अवघड परिस्थितीतून आम्ही जातोय वरती रस्ता काढत। ह्या बियांचे ॲक्च्युली बियांची भाजी करू शकता तुम्ही, खूप चांगली लागते, विकू पण शकता। 100 रुपये किलो आहे काय त्याचं? 1000 रुपये किलो काजूगर। काजू बिया बोललो मी। अरे बिया काजूगरचा भाव जास्त आहे। खूप बेकार परिस्थिती वरती चढत आहे, ॲक्च्युली पाय सरकतात गवतावरून, काठीचा आधार दिला आहे संदेशजान। जर पाय सरकला तर 10 फूट खाली खोल आहे, डायरेक्ट खाली। अबे मला त्या काठी येतो बघ, पळाला वरती। अरे ना, मोबाईल नाही, मोबाईल हे मी पकडतो वर। तो फायनली आपण वरती आलेलो आहे, हे बघा। तर फायनली आपण एवढं वरती आलेलो आहे आणि इकडे सनसेट होत आहे। आणि हा बघा, हा एक आंबा इथं दिसतोय, 100 वर्ष पूर्ण जुना आहे। आणि गुरं तर काय राहिलीच नाही तिकडे, हे बघा, आहेत थोडीफार गुरं आहेत। तर ॲक्च्युली दररोज चालतो, व्यायाम पण होतो। तर आमच्यामध्ये एक जुना खिलाडू आहे, हे बघा, ते बॉडी अशीच नाही, भरदाची। तर पाय बघितलं ना, चालून एवढे मजबूत झालेत ना, तर पाय ठेवलं राप आवाज यायला पाहिजे। हे बघा, ते काफ आपण जिममध्ये जाऊन मारतो, ते फिके आहेत एक एवढी त्यांनी, म्हणजे इकडे असं फिरायचं रानामध्ये एकटा गुराबिरांची पहिला। आत्ता बघा ते केवढा असं मजबूत आहे, एकदम प्युअर ओरिजिनल बॉडी आहे। तशी माझी पण होती, पण आता नाही। ते बघा, इकडं पुरं वरती जंगल आहे, पण आता तर आता आपल्याला एक तुम्हाला झाड दाखवतो, हुंबराचं झाड आहे।
एकदम पौष्टिक ओरिजिनल, म्हणजे रानात आलं तरी खाऊनच जायचं असं आहे. हे बघा हा झाड आहे तो हुंबराचा, औषधी आपण बोलू शकतो त्याला एकदम प्रकारचं. ते वरती पण आहे. हे बघा आमचे आजोबा हे सगळे सांगायचे एकतरी हा उंबराच्या झाडाखालून गेला तर खायचं. आणि हे बघा त्याचे कंदमुळे खायला, हे बघा डुकरांनी किती खोदलं इथे. ॲक्च्युली हे खालचे कंदमुळे असतात ना ते खाण्यासाठी एवढे डुकरं खोदतात. तर किती डुकरांनी बघा खोदले एकदम कंदमुळे खाण्यासाठी. आणि इथं हुंबर तर आता एक कच्चं आहे, पिकलेलं नाही आहे. हे बघा हा एक उंबराचं हे आहे. हा त्याच्या खालून गेलं तर एकतरी खायचं चांगलं असतं जे बोलतात. आता तर कच्चे आहेत, कुठे पिकले तर दिसत नाही. आणि हे इकडे वरती जांगलं आहे बघा, इथं पण एक उंबराचं आहे झाड. ॲक्च्युली ते आता पिकलेच नाहीत, त्यांचं टायमिंग मे महिन्यामध्ये पिकतो. तर हे बघा हे डुकरांनी भरपूर खोदले, दगडे बिगडे पाडतात. ॲक्च्युली फुले असतात त्याच्याने पाडतात. कंदमुळे खाण्यासाठी हे डुकरांनी सगळे खोदले. तर हे बघा एक कमीत कमी 2000 फूट वरती आम्ही आहे त्या जंगलात. आणि आमचं खाली गाव आहे, ॲक्च्युली दिसत नाही ते. आणि हे बघा हे पूर्ण सह्याद्री, इकडे वरती मैपतगड आहे आणि सुमारगड पण आहे इकडे वरती. तर इथूनच वाट आहे वरती जायला आमच्या इथून, बाकी दुसरीकडून पण वाट आहे. आणि हे बघा इथं खाली मंदिर दिसतोय, एक मंदिर आहे आमचं गावदेवी मंदिर आहे. आणि पूर्ण गाव आहे, त्याच्या पाठीमागे धरण पण आहे. तर संध्याकाळची वेळ झाली, कमीत कमी 6 वाजले असतील. 5 वाजले नाही, 5 वाजलेत, 5:15 झालेत. तर असं आमचं गाव आहे. खूप काही करणार काय गावी, पण आमच्या इकडे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही करता येत नाही. ठिकठिकाणी काजू लावले, तिकडे काजू बी लावू शकतो, पण ॲक्च्युली हे वानर बिनर असं ते काय ठेवत नाही. चला सांग पाणी बघून आणलं ये खाली. उंबराचं पाणी बोलतं त्याला. कुठलं हा इथं उंबराचं पाणी आहे का? त्याला वाकून बघ, ते डुक्कर बिकर आपल्याला असतं ते काय 12 महिने पाणी असतं. 12 महिने पाणी. आणि ते डुकराचे पाय बी आहेत तिथं दाखवते बघ, तिथे आहेत पाय बी. ते काय चिखला बघा इथे पाणीच आहे. पाय आहेत ते काय प्राण्यांचे पाय, गुरांचे वगैरे पाय आहेत. गुरं बिरं पाणी प्यायला येतात इथे. तर इथे पाणी बिणी पितात. जंगलात जेवढी पण प्राणी असतील इथे येऊन पाणी पितात. वरती कुठे वरती पूर्वी लोक याला साफ करायचे ह्या पाण्याला. तू सांग जरा काय ह्याच्याबद्दल काय माहिती. हे पाणी पूर्वी साफ करून यूज साठी लोक वापरायचे. हे इथलं पाणी जंगलामध्ये शेती करण्यासाठी आल्यावरती ह्याच पाण्याचा वापर व्हायचा. हा हे बघा. आणि बरोबर हे उंबराच्या इथं वरती आहे. आणि उंबराच्या याला उंबराचं पाणी म्हणतात. उंबराचं पाणी ते तर हे पाणी पियायचे पहिले, आता तर शक्य नाही. शेती करायला लोक यायचे ना इकडे यायचे. हा आपलं जेवण वगैरे आणल्यानंतर पाण्यासाठी येते. तर थोडं आपण वरच्या साईडला जाऊया, बघू. इकडे हे संदेशात ह्याने काजू लावले ते वरती बघा. ॲक्च्युली 50-60 काजू असतील. टाकी हे बघा हे संदेशाचे काजू ते वरपर्यंत लावलेत. हे बिया बिया आल्या तर सगळे वानर काढून टाकतात. बघायला पण बिया आली आहेत. हे बघा बिया आलेली आहे. हे बघा हे बघा बिया आली मस्तचा मोड हे होत आहे. हे बघा
तेवढे डुकराने पूर्ण ते झाडाचे पण आपट्याचं पूर्ण झाड वाट लावून टाकले पूर्ण. त्याचे कंदमुळे खाऊन टाकले. ॲक्च्युली हे एक नसतात, 4-5 त्याचा झुंड असतो. हे बघा ॲक्च्युली हे जे मधमाशा असतात ना त्याच्यात मध पितात. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा पियाचा मध असतात मध्ये ह्याच्या. आग लावली काय राहणार आहे. ते ॲक्च्युली सुकलेत, ह्याच्यात मध नाही आहे. अरे उलट्या साईडनी खायचे असते. समोरून तोंड टाकून. तर ह्याच्यात नाही आहे सध्या मध. काय काय ते मध माशा घेऊन जातात रे. तर ॲक्च्युली इथं कसला तरी आवाज आलाय. तो संदेश आता बघायला गेलाय. तर ते पक्षी वगैरे असतात ते. रानातले पाखरे बिकरे असतात. रान कोंबडी ना. तुम्ही याला काय बोलता. कशाला. ते वाम असतात लाल कलरचे मुंगी सारखे. अच्छा हा कोंबडी. खूप इथे रान वाढले सगळं. पायाला खाज उठते. खाज उठते. हा एक गवताची खाज उठते ह्याला. हे बघा कपड्यानं पूर्ण चिकनकडे अडकलेत. ॲक्च्युली हे झाडाचे असतात. हे चिपकतात. हे बघा पूर्ण भरल्याच्या पाठ. हे पूर्ण शर्ट भरलं आहे. तर रानामध्ये त्या गोष्टी होतच असतात. ॲक्च्युली कसं आहे पहिले शेतीबिती करायची ना पूर्ण सगळं साफ असायचं. सगळी झाडा बिडं तोडायचेत ना. आता सगळी मुंबईला पळत आहेत. काय वाढलंय मुंबईला काय माहीत. जो कोण बघतो तो मुंबईला. चांगल्या गोष्टी बोल. तर मुंबई पळतात त्यांना गाव नको. असं काय वाढलं. तर हे बघा हे रानामधलं शोपीस आहे. तर ॲक्च्युली याला आयनामधचं फळ आहेत. आईंचं फळ ना. फुल आहेत. तर हे बघा सुकलेत. हे तुम्ही शोपीसला पण लावू शकता घरी. एका ह्याच्यामध्ये बॉटल वगैरेमध्ये सजावट करून लावू शकता. सुंदर दिसते ते. हे बघा ते खाली पण पडलेले आहेत. हे बघा हे वाले ही छोटी झाडं असते. ही वाली ते आईंचंच आहे. शोपीसला लावू शकता तुम्ही घरी. हे बघा ही आमच्यात आली पाय. ही वरती गेले. वरती गाडाकडे गेले वाटी. खाली गेले आमच्या वाडीत गावामध्ये. एकूण वाटाले इकडे गेले. हे पुढे इतकं गाव आहे. तर हे पहिलं तर मी लहान असायचं तर काहीच नसायचं एवढं रान. पूर्ण मोकळं असायचं. आता तर दिसतच नाही. तर ॲक्च्युली आमच्या इकडे प्रत्येक वाटांना नाव दिलेलं. ही जखनीची वाट आहे. जखनीचा टप्पा आहे. हा इथं वरतून पहिले लोक पाठी घेऊन जायचे. असं मोठा भाराच्या भारा बांधून घेऊन जायचे. हे वाट बघा मध्ये एक दगड पूर्ण कशी येते तर पाठीवर मी स्वतः पाट्या घेऊन गेलो बाबा. भार काय झालं ते दगड नाही का एक. ही वाट आहे. खूप खोल आहे खालपर्यंत. तर हे बघा ही अशी वाट आहे. इथून लोक फाटी घेऊन जायचे एकदम भाराच्या भारा. एकदम खतरनाक आहे. पाय सरकलं तर डायरेक्ट खाली पडू शकतो. एवढी डेंजर वाट आहे. तेव्हाची लोक मजबूत असायचे. आत्ताची लोक नाही. नाही मी पण घेऊन गेलो इथून फाटी. अरे काय सांगू इथून लाकडं घेऊन गेलो तर आम्ही खाली. तेव्हा असायची एकदम मजबूत. आताची काय. तर मित्रांनो आपली रानातली भटकंती झालेली आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या पण ते आपल्याला जमत नाही जास्त.
कारण खूप खोलमध्ये जायला लागतं त्यांना दाखवायला, खूप काही आहे दाखवण्यासारखं. तर आम्ही असं थोडं पुरं आम्ही जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला तेवढंच आम्ही फिरू शकतो. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर बाय बाय.